जे मधल्या काळात महाराजांच्या पादुका आल्या, हो हो हो, त्यानंतर मग हळूहळू महाराजांचे आदेश मात्र ऐकायला यायला लागले. काही काळ गेला, मग महाराजांनी सांगितलं की तू आता माझं कमलमुख आणायचंस, म्हणजे चांदीचा जो चेहरा आहे तो आता इथे प्रस्थापित करायचायस, कारण तुझं जे श्रद्धास्थान आहे ते समाधी मठ आहे. तिथे ज्या पद्धतीची माझी बैठक आहे, मग मी वरती चेहऱ्यापुरता आहे आणि माझं हृदय आहे ते त्या समाधीच्या आतमध्ये आहे. तुलाही ते जाणवतं. प्रत्येकाला, मी प्रत्येकाला सांगते, समाधी मठात गेलात की तिथे डोकं टेकवा. महाराजांच्या तिथे जे काळा त्यांचा जो दगड आहे त्याला कान लावा. बघा बरं हृदयाचे ठोके ऐकू येत आहेत का. तर काही जण खरं सांगतात, काही जण खोटं सांगतात, कारण शेवटी त्याला असं वाटतं मी नाही सांगितलं तर मला ऐकू येत नाही. नाही तर नाही सांग ना बाबा, काय फरक पडणार आहे. त्या तिथपर्यंत पोहोचायचं कसं, ही कला महाराज शिकवतील. पण मग ते मी प्रत्येकाला सांगते, नाही तिथे जायचं, डोकं टेकवायचं छानपैकी, कारण आपल्याला वटवृक्षाला तिथे डोकं नाही टेकवता येत. आपण फक्त वटवृक्षाला आता तर नाही हात लावता येते, पण पूर्वी स्पर्श तरी करता यायचा. बरोबर. तर मग त्यामुळे त्या समाधी मठाच्या तिथे तर महाराजांनी त्या कमलमुखाचा आदेश दिला. मग खूप विचार केला की आता हे चांदीचं कमलमुख, परत सगळं आर्थिक गणित, आणि त्याच्यानंतर खूप चिंतेत होतो. खरं महाराजांची चिंता आपण करायची का, किती वेडेपण आहे ना हा. त्यांनी ते जे तारणहार आहेत त्यांची चिंता आपण करावी, त्यांचं कमलमुख कुठे यावं त्याच्याकरता आम्ही डोक्याला हात लावून बसलो की ते म्हणतायत तर ते येणार कुठून आहे. आणि तोही आवाज, ज्याला लोक जे विचारतात ना की आवाज कसा येतो, तर आवाज कुठल्या पद्धतीने येतो हे सांगणं अशक्य आहे. पण जे ते सांगत असतील किंवा जे तुमच्याकडनं त्यांना करवून घ्यायचंय ते आपण निश्चित करत नाही, हे तेच करवून घेतात. यालाच त्याचा आवाज तुम्ही म्हणू शकता. बरोबर. कारण जोपर्यंत ते कार्य पूर्ण होत नाही तोपर्यंत ते आपल्याला थांबू देत नाहीत. म्हणजे याचा अर्थ त्यांना ते निश्चित करून हवंय. मग आपण त्या आवाजाच्या मागे न धावता त्या भावनांच्या मागे धावलं पाहिजे. वा. तर त्याच्यामुळे ते आपण करतो आहे ते काम. आणि मग असं करता करता अचानक असे काही प्रसंग घडले. एक जण आल्या आणि त्यांनी सांगितलं की ते कमलमुख अर्पण करायला सांगितले माझ्या मिस्टरांनी. आणि मग आम्ही त्याही भावनांना आवर घातला, शब्दशः भावनांना, आणि मठात, समाधी मठात गेलो, महाराजांची आज्ञा घेतली आणि मग त्यानंतर कमलमुखाचं काम सुरू झालं. ज्या आकारात आम्ही सांगितलं होतं त्यापेक्षा ते खूप वेगळं झालं. आणि ज्यांनी हे कमलमुख तयार केलं, ज्या कारागिरांनी, तो घळाघळा रडत होता. कारण ज्या ज्या ठिकाणी त्यांनी अनेक ठिकाणी ते कमलमुख केलं होतं, पण गंमत अशी झाली की सगळ्या ठिकाणी जे कमलमुख केलं हे रुद्र रूपात झालं. आणि तुम्ही इथलं कमलमुख बघा, ते हसरं आहे, म्हणजे प्रेमळ आजोबा आहेत, एकदम प्रेमळ, कुठलेही कुठेही. आणि अनेकदा त्यांचा चेहरा आम्ही जरी कमलमुख हलवलं नाही तरी परवा तर ते काय माहिती नाही कोणाची वाट बघवते माहिती नाही, डोळे सगळे दाराकडे होते त्यांचे. महाराज कुणाची वाट बघताय, कोण असं तुमचं येणार, सगळे तुमचे लाडके भक्त आलेत ना इथे, काय बघवते कोणा, कदाचित तुमची वाट बघत असतील ते, आजचा योग असेल तो. तर ते कुठेतरी एक हिंट देत असतात की कुठेतरी येणार आहे कोणीतरी आणि काहीतरी वेगळं होणार आहे. तर या सगळ्या ते हळूहळू त्या गोष्टी होत असतात. आणि त्यामुळे सगळेजण येतात आणि महाराजांच्या त्या चेहऱ्याकडे बघून जे एक टेन्शन मधनं, त्या प्रवासातनं जेव्हा ते कुठून तरी एका आपल्या घरात नेतात तेव्हा प्रत्येकाला एक तणाव असतो, ट्रॅफिकचा असो, स्वतःच्या प्रश्नांचा असो. पण इथे जेव्हा येतात आणि दारात हा छान मस्त हे जे म्हणतात ना, बास, तिथेच त्यांनी सगळं जिंकलेलं असतं. खरंय. आणि मग त्या कमलमुखाची प्रतिष्ठापना झाली, ती 2 वर्षापूर्वी, प्रगट दिनाच्या आधी झाली. आणि त्याच्याकरता महाराजांनी 2.25 वर्षापूर्वी, त्याच्याही आधी, अशी आज्ञा केली होती की मला तू पूर्ण खोलीमध्ये प्रस्थापित करायचंय. आणि जेव्हा या खोलीमध्ये जी आता महाराजांचं आपण त्याला गाभारा म्हणू, पण या खोलीमध्ये मला राहायला जायचं आहे. आणि तेव्हा माझं जे पोटपाण्याचं काम होतं ते माझ्याकडे मुलींचे पीजी होतं. आणि मेन सेंटर लक्ष्मी रोड असल्यामुळे पीजी म्हणजे सोन्याची खाण. तर त्यामुळे ती होती, तर ती मी महाराजांना म्हणायची की आता इथे पीजी आहे आणि अतिशय लक्झरियस ते मी बनवलं होतं की असं मुलींना वाटता कामा नये की मी कुठल्या तरी पीजी मध्ये, घरात आहे असं वाटलं पाहिजे. आणि जेव्हा महाराज मला ते सांगत होते, म्हणलं महाराज ते तुम्हीच त्या मुलींना बाहेर कसं पाठवायचं, तुम्ही कसं प्रस्थापित व्हायचं, या खर्चाचा भार कसा उचलायचा हे तुम्ही ठरवायचे. कारण शेवटी तुम्ही दिशा दाखवलीत तर पुढचं सगळं प्लॅनिंग तुम्ही ऑलरेडी केलंय, म्हणूनच आम्हाला सांगते की आता मला असं करून पाहिजे. बरोबर. तर त्याप्रमाणे महाराजांनी त्या मुलींना दुसरं कॉलेज दिलं, त्यांचं करिअर सेट केलं आणि मग या दिशेला वळले. मग ती इथली मधली भिंत त्यांनी फोडून घेतली, ती गणेश जन्मालाच फोडली. 8 दिवसामध्ये इथलं बांधकाम पूर्ण झालं.
मुलींचे डबल बेड त्यांनी सिंगल मध्ये केले आणि इथे त्यांची बैठक तयार केली. आपल्या भक्ताला खरंच कुठल्याही खर्चात, दक्षिणेत आणि कुठल्याही आर्थिक व्यवहारात महाराज अडकवत नाही यावर माझा अटल विश्वास आहे. त्यामुळे असं कधी होत नाही की हे दिल्याशिवाय तुमचं हे काम होणार नाही असं महाराज कधी म्हणत नाहीत. हे मी आज महाराजांच्या समोर ठामपणे सांगू शकते. कारण एवढे प्रचंड प्रेम करणारे आपले महाराज कधी आपल्याला कुठल्याही आर्थिक व्यवहारात ते कधी अडकवत नाही. तर हा प्रत्येक वेळेस त्यांनी दाखवलेली इथली लीला आहे की असं होऊच शकत नाही. आणि मग हे सगळं बसलं, स्वतः बसले छानपैकी. त्याच्या पूर्वी एकाने हे जे वटवृक्ष आहे ते ऑलरेडी एकाने अर्पण केलं होतं. हे सगळं नियोजित होतं. कारण हा वटवृक्ष 7.5 फूट उंचीचा आहे आणि हा पार 3.5 फुटाचा आहे. हा दारातनं 1.5 फुटाच्या दारातनं आत येणं शक्य नव्हतं. पण श्री स्वामी समर्थ म्हणावं आणि त्यांनी त्यांची लीला दाखवावी. ज्यावर त्यांना बसायचं ते स्थान त्यांनी निश्चित करावं आणि स्वतः जाऊन बसावं. हे सगळं त्यांनीच नियोजनलं होतं. ते तसंच ते आत आलं. ते झाडही प्रस्थापित झालं आणि मग त्या झाडावर कोण बसणार. मग छोटे महाराज त्या झाडावर बसायला लागले. आणि हे कमलमुख खाली, पादुका खाली, अशी ती रचना झाली. आम्ही म्हणलं आता सगळं सेट झालंय. महाराजांना जे पाहिजे ते सगळं महाराजांनी करून घेतले. छान, सगळं छान दिसतंय. खुश झालो आम्ही. पण महाराज आहेत ते आपल्या भक्तांना पुढच्या कामाला लावल्याशिवाय ते शांत बसणार नाही. 2 वर्ष गेल्यानंतर महाराजांनी आज्ञा दिली की आता माझी मोठी मूर्ती प्रस्थापित कर. जी मंदिर म्हणजे जे तुम्ही आता मंदिर किंवा मठ म्हणता त्याला जी अपेक्षित असते. कारण मूर्ती म्हणलं की छोटी घरातली मूर्ती, जिथे ती 1 फुटाच्या वर गेली तिथे त्याच्या स्थानाची जागा खूप बदलते. त्याच्या आधी महाराजांनी तर इथे अनेक लीला दाखवलेल्याच आहेत. म्हणजे महाराजांच्या या घरामध्ये एक निळा रंग फिरतो ज्याला गुरु रंग म्हणला जातो. हा मी कुठल्याही तो मठामध्ये आजपर्यंत ऐकला नव्हता की अशा प्रकारचा तो निळा रंग फिरला जातो. कारण माझ्याकडे ते पीजी वगैरे असल्यामुळे घराची व्यवस्था करणे काही सीसीटीव्ही कॅमेरे होते. तर मला वाटलं टेक्नॉलॉजिकल काही प्रॉब्लेम आहे का. तर तो सीसीटीव्ही वाला आला, तो म्हणला इथलं काही प्रॉब्लेम नाहीये. हे असं काय मला पण माहित नाही, असा रंग कधीच येत नाही. तर तुम्ही म्हणताय असं सीसीटीव्हीतनं कधी रंग येत नाही. मग ते बघितल्यावरती आमच्या लक्षात आलं की तो गुरु रंग आहे. मग एक जे त्यातल्या तज्ज्ञ होत्या त्या म्हणल्या आता महाराजांनी त्यांचं वास्तव्य निर्माण केलंय. आता महाराजांनी शिक्कामोर्तब केलाय की माझं घर आहे, आता मी इथे फिरतोय. त्यामुळे आता कसली भीती बाळगण्याची गरज नाही. म्हणजे माणसाला एक रात्र झाली किंवा काही झालं तर एक भीती असते, ती या घरात कधीच नाही. कुठलीही जी एखादं किंवा दडपण असतं असं या घरात कुठेही नाही. कारण ते स्वतःच इथे राहत आहेत. बरोबर. तर त्याच्यानंतर ही जेव्हा आज्ञा आली मोठ्या मूर्तीची तेव्हा परत सुरू झालं आर्थिक गणित, परत सुरू झालं शोधाशोध, परत सुरू झालं मूर्ती निर्माण होणं. म्हणजे तो चेहरा कसा असेल, कशा. कारण महाराजांची खूप मोठी गंमत आहे. महाराज प्रत्येक भक्ताची वेगळ्याच पद्धतीने परीक्षा बघत असतात. तुम्ही जिथे जिथे बघाल तर महाराजांची कधी एकसारखी मूर्ती तुम्हाला कुठेही दिसणार नाही. बरोबर. सगळ्या मठांमध्ये, सगळ्या ठिकाणी, प्रत्येक घरामध्ये पण तुम्ही मूर्ती घ्यायला ना तुम्हाला वेगळीच मूर्ती आवडेल. तुम्ही बघून आलेला असा दुसऱ्याच्या कडची मूर्ती ही किती सुंदर आहे, मी तशीच घेणार असं म्हणून महाराज घेऊ देत नाहीत. त्या ठिकाणी जी मूर्ती त्यांना घरात तुमच्या आणायची असेल तीच मूर्ती तुमच्याकडे येते. त्यामुळे महाराजांचे जी कदाचित बैठक एकसारखी असेल, आता ती बैठकही थोडी बदलली आहे. महाराजांचे 2 हात वर आलेत थोडेसे, असा आशीर्वादाने आलाय, अशाही मूर्ती आता झाल्या आहेत. पण हात जो त्यांचा जो पायावरचा जो हात आहे तर तो हात जास्त महत्वाचा याकरता वाटतो आहे की जे निवांत बसलेत, शांततेत आहेत, आनंदी आहेत, छान बसलेत, निवांत आहेत, म्हणून खरं तो हात निवांत असावा असं म्हणजे माझी भावना आहे. महाराजांनी दोन्ही हाताने आशीर्वाद ते देतात देतात. असा ठेवला हात त्यांनी वरती हात ठेवला तरी भावना या एकसारख्याच आहेत. पण असं वाटतं की आपल्याच घरात महाराज बसले त्यांनी शांत आनंदाने बसावं. ते आनंदी की आपण आनंदी, कारण ते आनंद देण्यासाठीच आपल्या आयुष्यात आलेत. बरोबर. तर मग ते सगळं मूर्ती शोधताना या सगळ्या भावनांचा परत विषय सुरू झाला. आणि मग एका अतिशय मोठ्या चित्रकाराने एक नाव सुचवलं की तुम्ही त्यांच्याकडे जा आणि त्यांनी जर तुमच्याकडची मूर्ती तयार केली तर याच्यासारखं भाग्य नाही. आता इथपर्यंत येऊन सगळं पोचलं आणि पुण्यात आम्ही सगळे मूर्तिकार शोधत होतो की ही मूर्ती कुठे तयार होईल. कारण पुण्यातल्यामुळे सोपं जात होतं, पण काउंटिंग जे कॉस्टिंग होतं ते जमत नव्हतं. पण ठीक आहे कुठेतरी करू, काहीतरी महाराजांची इच्छा असेल तर महाराजांनी सांगितलंय ना मी काहीतरी ऍडजस्टमेंट करेन. पण ते जे मूर्तिकार होते ते होते सोलापूरचे. महाराजांनी परत फिरवून अक्कलकोट पर्यंतच आणलं होतं. थोडक्यात तुम्ही पुण्यात काही करू नका, मी तिकडून परस्पर येतोय. आणि मग त्यांच्याकडे जाण्यापूर्वी परत समाधी म्हणजे त्यांचे आमचे काही बोलणं झालं, आर्थिक व्यवहाराविषयी बोलणं झालं.
आणि थोडंसं अवघड काय काय वाटायला लागलं. पण मग त्यांनी काही आमच्या अडचणी लक्षात घेतल्या आणि त्यांनी होही म्हटलं. पण मग त्यांनी जे हो म्हटलं ते सांगण्यासाठी आम्ही परत समाधी मठावर गेलो. बरं, डोकं टेकवलं. हा असं. आणि पण वाक्य एकच होतं की महाराज तुमचा व्यवहार करायला चाललाय. कारण हे शब्द आपण म्हणणं, आर्थिक व्यवहार करायला चाललं असं म्हणणं, ते खूप कठीण राहत होतं. पण महाराजांना म्हटलं आता करायचंय, तुम्ही सांगितलंय ना की तुमची मूर्ती आणायची, आता आनंदच आहे. मग त्यांच्याशी बोलल्यानंतर त्यांच्याकडे गेलो आणि महाराजांची लीला आघात होती. त्यांनी सांगितलं ही मूर्ती विकत घ्यायची नाही, ती अर्पण होईल. कारण त्यांच्याकडे जे महाराज होते त्यांनी त्यांना सांगितलं की मी तिथे वास्तव्याला आहे. तर आता ती मूर्ती तुम्ही इथे अर्पण करा. आणि ती कधी करायची, काय करायची, तर ती प्रगट दिनाच्या वेळेस यावी, असं 2024च्या प्रगट दिनाला यावी अशी इच्छा होती. मग असं कसं औपचारिकता असते, काही गोष्टी असतात. तर आम्ही त्यांच्याकडे गेलो. मग ते दिल्या झाल्यावरती मग आम्ही काहीतरी एक थोडे पैसे त्यांच्या मूर्तीपाशी ठेवले की अगदीच काय असं महाराज कधी कुठली परीक्षा बघतील ना, सांगता येत नाही. आपण आपला त्यांनी शिकवलेले जे ज्ञान आहे ते आपण पाळलं पाहिजे. तर म्हणून ते पैसे ठेवले गेले आणि आम्ही आलो परत. आता उत्कंठा तेवढीच होती की ती मूर्ती परत कशी तयार होतीये, काय होतीये, कसं होतंय, काय होतंय. आणि मग त्यांनी सांगितलं की या दिवसापर्यंत ती मूर्ती तयार होईल. म्हणल्यावर आम्ही गाडी बुक केली. महाराजांनी तिथेच सांगितलं होतं की मी स्वतः येणार आहे, तुम्ही मला घ्यायला यायचं नाही. हे त्यांच्या मुलाकडनं त्यांनी वदवून घेतलं होतं आमच्याकडे. तरी आपण माणूस आहोत, ज्या गोष्टी करायच्या त्या करतच असतो. तर गाडी बुक केली. मग गाडीत इनोव्हा सारखी गाडी की ज्यात त्या आरामात बसतील वगैरे, गादी वगैरे, रचना, कोणती मूर्ती गेला जाणार, तामजाम सुरू झाला आमचा. जी तारीख आमची गाडीची ठरली होती त्याच्या आदल्या दिवशीच ते स्वतः मूर्तिकार ती मूर्ती घेऊन आले. आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की मी 10 मिनिटात पुण्यात पोहोचतोय. महाराजांनी सांगितलं मला घरीच जायचंय. त्या दिवशी एकादशी होती. ती 5 एप्रिल तारीख होती. 6 तारखेला आम्ही जाणार होतो. महाराजांनी सांगितलं होतं ना मी स्वतः येईन. तरी आपण जे करायचं ते करतच असतो, त्या चुका आपल्याकडनं होतच असतात. ती गाडी कॅन्सल केली. महाराजांना काळजी कुठे होती की तुझ्या गाडीचे पैसे तू का वाया घालतोय, मी येतोय ना. आले तोपर्यंत हे सगळं त्यांच्या तयारी आमची म्हणजे अगदी लाईट कुठला ठेवायचा महाराज पण सगळं झालं होतं. सगळी तयारी झाली होती. महाराज आले आणि आम्ही त्यांना सांगितलं होतं की शक्यतो आम्हाला पण उचलता येईल अशी जरा कमी वजनाची तुम्ही ती मूर्ती बनवा. तर त्यांनी ते आमच्यासाठी थोडी फायबरची कमी यायची असं त्यांनी सांगितलं की कमी यायची. पण ते गाडीतनं मूर्ती बाहेर काढली आणि गाडीत म्हणजे ते कुठल्याही बॉक्स मध्ये नव्हते महाराज, मागे पट्टा लावून बसले होते. अच्छा, बेल्ट लावून. आम्ही शोधतोय महाराज कुठे, कारण आम्हाला बॉक्स अपेक्षित होता की त्या बॉक्स मध्ये असतील. तर काय नाही, छोटस ते त्यांचं ते बबल्स हे लावलं होतं तिथे आणि फक्त ते असे बसले होते. आणि मग ती मूर्ती त्यांनी गाडीतनं बाहेर काढली. आणि मग आमचा एक दादा होता, त्याला म्हणला रे तू धर ते. मग आपण, कारण भीती वाटते ना, मूर्ती हातात धरणं काय गंमत नाही, मग जीव कासावीस वगैरे. आणि मग असं त्यांनी ती सहज उचलली आणि ती त्याच्या हातात दिली. त्यांनी ती उचलली. त्याला वाटलं यांनी इतकी सहज उचलली तर ती सहजच उचलण्यासारखी असेल. आणि तो थोडा थोडा चालायला लागला. आणि मी थांबले होते कारण ते जे मूर्तिकार होते तेही थांबले होते, ते रडत होते. त्यांना म्हटलं चला तुम्ही वरती, महाराज आता वरती. ते महाराज म्हणले नाही माझ्या घरी यायचं नाही, मी सांगीन तेव्हा ये. आणि मग ते बोलेस तोपर्यंत त्यांनी थोडी थोडी मूर्ती पुढे आणली होती. आपलं महाराजांचं घर 4थ्या मजल्यावर आहे. तो लिफ्टमध्ये घ्यायला मूर्ती घेऊन आत आला आणि 2-3 होते. तो म्हणला, आणि तो पूर्ण वाकडा झाला. ती मूर्ती प्रचंड जड व्हायला लागली. आणि मग 2-3 धरून सुद्धा त्या मूर्तीचं वजन कमी होईना. बापरे. आणि मग ती मूर्ती कशी मग तिला ओवाळायचं तर त्याला ते पण धीर धरवेना, पटकन ओवाळा, इतकी मूर्ती ती जड होत गेली. आणि मग त्यांना कुठं बसवायचं, कारण ते अचानक आले होते, काय करायचं. मग एकाने नवीन चटई दिली होती, जणू काही ती महाराजांनी आदल्या दिवशी मागवून घेतली, ती ठेवली. एकाने जाऊन पटकन लोड घेऊन आले महाराजांना. एक जण आले अचानक, एक म्हणले अहो महाराजांचं एक वस्त्र तयार केलंय. तर अहो महाराज आलेत, ते वस्त्रही घातलं गेलं. आम्ही इतके बधीर झालो की त्यांना काही द्यावं हे पण आमच्या डोक्यात नाही आलं. फक्त आपण महाराजांना जे पाणी देतो पाहुणे आल्यावरती त्याचं पाणी दिलं गेलं, चहा दिला गेला त्यांना. आणि हे सगळं करताना आता त्यांच्या जेवायचं काय करायचं. तर मग एकाने त्यांच्यासाठी ताट तयार केलं, म्हणजे प्रसाद पण महाराजांचा झाला. म्हणजे सगळी रचना महाराजांनी आधीच करवून घेतली होती. आणि मग असे त्यांचा फोटो बघितला ना असं वाटणार नाही की ती मूर्ती आली, कोणतरी आजोबा आपल्या घरी आलेत आणि आता निश्चिंत राहा, मी आलो आहे. आता बघ कसं सगळं छान होतंय बघ. फक्त करायचं काय तुला, तर मला प्रगट दिनाला घरात बसवायचं नाही, तर मला रथात बसवायचं आणि माझी छानपैकी मिरवणूक काढायची. मी पण पुण्या बघणार आहे ना. मग ती मिरवणूक करताना कुंटेकर रोड पासनं
पूर्ण बँक ऑफ महाराष्ट्र चौक म्हणजे चितळ्यांचा चौक पासनं लक्ष्मी रोड आणि या पादुकांसाठी पालखी, ती पालखी पण आहे आणि मूर्ती पण, असं ती मिरवणूक मोठी निघते आणि मोदी गणपतीला महाराजांची या पादुका जातात. बर. मोदी गणपतीला त्याची आरती होते. म्हणजे हे आता जवळजवळ 6 वर्ष ती आरती चालू आहे. लॉकडाऊन मध्ये पण आम्ही ताटामध्ये पादुका घेऊन जायचं, मग तिथे ती आरती व्हायची. आता तामझाम वाढलाय महाराजांचा आणि महाराजांनी 2 वर्षापूर्वी सांगितलं होतं की जेव्हा मला रथात बसवशील किंवा माझी मिरवणूक काढशील तेव्हा हे महाराज मोठे नव्हते, तेव्हा माझा बँड पाहिजे मला. बर. आता बँडचं काउंटिंग, कुठला बँड, तामझाम वाला बँड पाहिजे. आणि आज यावर्षी महाराजांनी ते बँड सुद्धा ऑर्गनाईज करून दिले. म्हणजे ते जे म्हणतायत ते 100% म्हणतायत, म्हणजे म्हणतायत आणि ते करणार आहेत. करेक्ट. म्हणून मी महाराजांचं घर याकरता म्हणते की जसं आपले आजोबा आपल्याला शब्द दिल्यावर ते पाळतात. आई बाबा थोडं इकडे तिकडे चलता आहे, पण आजोबा एकदा म्हणला ना की नातवाचा शब्द कधी ते खाली पडू देत नाहीत. तसं प्रेम आजोबा आपल्या सगळ्या नातवांवर करतात आणि त्यांना जे पाहिजे ते करतातच. आपली दुःखही दूर करतात, आपले प्रश्नही दूर करतात. बरोबर. आणि ज्या अडचणीत आम्ही अडकलो होतो त्या सगळ्या अडचणी महाराजांनी निराकरण केल्या. आणि त्या लीला महाराजांनी मला दाखवल्या की माझी शक्ती, माझी ताकद आणि माझी श्रद्धा म्हणजे काय असतं. आता तो लोकांना सांगायला तू सुरुवात कर. आणि मग त्यांनी हळूहळू इथे प्रश्नांचं माध्यम सुरू केलं. बर. मग लोकांना नुसतं दर्शन नाही तर त्यांचे प्रश्न मांडायला पण त्यांनी संधी दिली. ओके. फक्त काही गोष्टी निश्चित आहेत की त्यात पत्रिका बघायची नाही. अच्छा, विदाउट पत्रिका नाही बघायची. दुसरी गोष्ट, प्रश्न लिहून आणायचा नाही. लोक प्रश्न लिहून आणतात. आता काही मठांमध्ये अशी सवय आहे की प्रश्न लिहून एका गुरुवारी ठेवायचे आणि पुढच्या गुरुवारी त्याचं उत्तर दिलं. कुठलाही कागद त्यांनी इथं ठेवायचा नाही, प्रश्न लिहून आणायचा नाही. गंमत अशी की लोकांना काय जाऊन विचारायचं हे आठवत नाही म्हणून प्रश्न लिहितात की काय जाऊन मी विचारायचं हे त्यांच्या लक्षात राहत नाही. आणि असं अर्थात कुठे होतं, अक्कलकोटच्या समाधी मठात होतं की तुम्ही एखाद्या अडचणीत जाता, मी तर महाराजांना सांगणार आहे, मी तिकडे गेल्यावर सगळं बोलून टाकणार, तिथे गेल्यावर ती महाराजांना बघितलं सगळंच विसरायला होतं. तशी अवस्था कुठेतरी होऊ शकते. त्यामुळे ते लिहायचं नाही, काही करायचं नाही. मग करायचं काय, तर मग ते आल्यानंतर त्यांना नियम दिला. आता इथे दर्शन असतं फक्त गुरुवारी संध्याकाळी 5 ते 9 एवढ्याच वेळात. इथे कुठले आर्थिक व्यवहार केले जात नाहीत. इथे प्रश्न सुद्धा विनामूल्य सोडवले जातात. सोडवले म्हणजे मी सोडवत नाहीत, ते महाराज सोडवतात. त्या महाराजांना ज्याच्याकडनं जे काही घ्यायचं असेल ते महाराज त्याचं बघून घेतील. त्याचे व्यवहार आणि महाराजांचे व्यवहार वेगळे आहेत, माझा त्याच्याशी काहीच संबंध नाही. त्यामुळे जे काही विचारायचं बाबा एवढी दक्षिणा ठेवा मग ते प्रश्न तुम्हाला विचारतात असं काही भानगडी नाहीये. त्यामुळे तोही काही मुद्दा नाही. त्यामुळे जे काही होतं फक्त नियम असा आहे की तुम्हाला त्या दिवशी ज्या प्रश्नाला याल तेव्हा तुम्हाला 5 वाजता हजर राहायचं इथे. अच्छा. 5 ते 7 महाराजांविषयी जे काही इथं बोललं जाईल, महाराजांची समजा पोथी वाचायची, नामस्मरण करायचंय, अष्टक म्हणायचंय आपल्याला महाराजांचं, महाराजांची माफी मागायची आपल्याकडनं होणाऱ्या चुकांबद्दल, हे सगळं तुम्ही कानाने ऐकायचंय. अच्छा. त्यानंतर महाराजांची 7 वाजता इथे प्रसादाची आरती होते. ती प्रसादाची आरती इथे केली जाते आणि त्याच्यानंतर 7:15 ते 7:30 मध्ये महाराजांची आरती केली जाते. आणि माझा असा विश्वास आहे किंवा महाराजांच्या आरतीमध्ये जर जोर आहे तर महाराजांची जशी अक्कलकोटला 2 तुपाच्या दिव्याची आरती केली जाते तशीच आपण इथे करतो. आणि गाभाऱ्यामध्ये म्हणजे या ठिकाणी पंचारतीने ओवाळलं जातं. तर ते पंचारतीने ओवाळला तो गाभाऱ्यातल्या व्यक्तीच ते ओवाळतो, बाकी दुसऱ्या कोणाला गाभाऱ्यात परवानगी नाही देते. आणि जो ती 2 दिव्याची आरती आहे ती इथे प्रत्येकाने आरती घ्यायची. अच्छा. त्या आरतीच्या ताटाचा जो स्पर्श आहे ही त्याची पॉझिटिव्हिटी. मी अनेकांना घरात सांगते तुम्ही रोज आरती करा, लोकांना वेळ नाहीये, पण आरती केल्याने ती जी पॉझिटिव्हिटी घरामध्ये येते, ते जे दिवे तुम्ही फिरवता देवापाशी ते कळत नकळत तुमच्या भोवती पण फिरले जातात. खरं. ती जी पॉझिटिव्हिटी येते ती सुद्धा येण्याची खूप गरज आहे. आणि आरती करताना लोक काय होते इकडे तिकडे बघतात, त्यांनी त्या दिव्यांकडे बघायला पाहिजे. इव्हन देवांकडे नाही बघितलं तरी चालेल, पण त्या दिव्यामध्ये त्यांना ती शक्ती, कारण दिवा ही एक पॉझिटिव्ह गोष्ट आहे सगळ्यांसाठी. कारण दिवा लावतोय, काही झालं ते देवापाशी आम्ही दिवा लावला, आम्ही काय अडचणी देवापाशी दिवा लावतो, अमकं करतो. तर ती जी दिव्याची पॉझिटिव्हिटी आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही बघण्याची नितांत गरज आहे. तर ती बघायची आणि आरती रोज करायची. मी घरात सांगते. आता किती जण करू शकतात माहित नाही, संकटात आले की सगळे करतात, इतर वेळेस काय जास्त कोणाचं केलं जात नाही. पण आपल्याकडे आरती रोज असतेच असते. गुरुवारच्या आधी सगळ्यांना घेता येते आणि कंपल्सरी. बऱ्याच लोकांना अशी सवय असते की आरतीचं ताट असं धरतात आणि आपला हात आपल्याला लावतात.
अरे आपला हात काय एवढा पुण्यवान आहे का की आपण तो लावावा आपल्याला. तर दोन्ही हातांनी ती आरती धरल्या गेली पाहिजे. त्या वेव्हलेन्स दोन्ही हातात आल्या पाहिजे. कारण दोन्ही हातांची कामं वेगळी आहेत, दोन्ही हातांची शक्ती वेगळी, पण सगळी कामं दोन्ही हातांनीच केली जातात. बरोबर. आणि जर ती दोन्ही हातांनी करायची असतील तर ती दोन्ही हातामध्ये ती शक्ती आली पाहिजे तुमच्याकडे. करेक्ट. म्हणून ती आरतीला दोन्ही हात लावायचे, दोन्ही हाताने नमस्कार करायचा, एका हाताने नमस्कार करायचा नाही. हे सगळं आपला धर्म पण शिकवतो आपल्याला. हे सगळं करायचंय आपल्याला. सगळं लोक अक्षरशः जे खरंच ज्यांच्याकडे एखादा अवयव कमी असतो त्याची जी तळमळ असते ती सुदैवाने आपल्याकडे ती नाहीये ना. मग आपल्याला जे दिलं आहे ते प्रामाणिकपणे ज्यांनी दिलंय त्याच्यामध्ये विलीन होऊन ते त्याला झुकणं, त्याला वाकणं हे खूप गरजेचं आहे. बरोबर. त्यामुळे ते मी त्यांना करायला सांगते. ती आरती झाल्यानंतर ज्यांना काही प्रश्न नसतात त्यांना सांगते मस्त प्रसाद घ्या महाराजांचा, बसा छानपैकी. ज्यांना माळ करायची त्यांना माझ्याकडे कुठली नाही तुम्ही माळ केलीच पाहिजे, तुम्ही पोथी वाचलीच पाहिजे, अशा प्रकारची बंधनं इथे अजिबात नाही. जबरदस्ती काही नाही. इतक्या 21 दिवसाचं तू तप कर, एका पायावर उभं राहा, असं माझ्याकडे काही नाहीये. मी फक्त म्हणते ज्या भावनेने तुम्ही महाराजांकडे आलाय ती भावना तशीच ठेवा. प्रेमाने महाराजांना हाक मारा. जे करायचं ते प्रेमाने करा, आनंदाने करा. प्रश्न आहे ते सोडवण्यासाठीच ते आहेत, ते सोडवणारच आहेत. त्यामुळे जेवढं चांगलपणाने कराल. काही मग तुम्ही सांगितलं ते वाचलं, मी वाचलं बरं का. काय वाचलं बाबा, काय माहिती नाही काय वाचलं, पण वाचलं, पोथी आटपली. तर हे करण्यापेक्षा त्याला बाजूला ठेवायचं. तुम्ही शांत व्हाल तेव्हा पोथी वाचा, ते किती चांगलं आहे. आणि तुम्हाला जे काही म्हणायचं आहे ते शांतपणे बसा. खूप जण समोर बसतात महाराजांच्या. आता इथे जागा इतकी छोटी आहे की बिचारे आमचे जेंट्स जे बसतात ना त्यांना महाराज दिसतच नाहीत. कारण ते दुसऱ्या स्वयंपाकघरात त्यांना बसावं लागतं, महाराज दिसत नाहीत. पण त्या वेव्हलाईन्स ज्या आहेत तर त्या महाराजांच्या तिथपर्यंत जाऊन पोहोचलेल्या असतात. पण महाराजांनी गंमत केली. आमच्याकडे येणाऱ्या प्रत्येक म्हणजे लग्न झालेल्या प्रत्येकाला महाराज त्यांचा जावई म्हणतात. आणि त्यांना सांगतात की आरती झाली की सगळ्या जावयांनी हॉलमध्ये या. आणि मग मध्ये ते येतात सगळेजण आणि मग महाराजांचं दर्शन शांतपणे घेतात. आता ते पण जावयाचं नातं वेगळं आहे महाराजांशी, कारण सगळ्या मुली आणि माझा जावई, कारण जावयाचा लाड पण होतो मुलीचाही लाड होतात, म्हणून वेगळंच नातं महाराजांनी या घरामध्ये तयार केलंय. तर ते सगळं चालू असतं. मग त्यानंतर ज्यांचं काही प्रश्न नसतात ते प्रसाद घेतात. ज्यांचे प्रश्न असतात त्यांना आम्ही 5 वाजता ते नंबर, त्यांचं नाव नोंदणी होते, नंबर त्यांना दिले जातात, म्हणजे मग गोंधळ होत नाही. आणि मग ते प्रश्न विचारायला एक महाराजांनी जी आता मी इथे बसले तशीच एक गादी दिलेली आहे. त्या गादीवर, ज्याला ऑफिशियल गादी म्हणतात, पण जे महाराजांनी मी कित्येक महिने उभं राहून त्या प्रश्नांची उत्तर देत होते. पण महाराजांना बहुतेक माझी दया आली की 3-3, 4-4 तास उभं राहून एखादं सांगत राहणं एखाद्याला, तर त्यांनी मला ते बसायला परवानगी दिली. आणि त्याच्यानंतर ते बसून तो व्यक्ती मला तो नंबर देतो आणि तो माझ्याकडे बघून तो प्रश्न विचारत नाही, तो महाराजांकडे बघून तो प्रश्न विचारतो. आणि मग महाराज त्याचं ते उत्तर मला सांगतात की त्याला ते सांग. आणि ते जे काही सांगितलं जातं, माणसाचं कसं असतं, एक प्रश्न विचारून त्याला समाधान होत नाही, कारण एकाच दुसरा प्रश्न लपलेला असतो. आणि त्याला जेव्हा उत्तर मिळतं त्याला असं वाटतं लगेच दुसऱ्या प्रश्नाचं पण उत्तर मिळावं. पण महाराज गंमत अशी करतात की मग त्याचे सगळे पत्ते ओपन करायला लागतात की तू होय असं का केलं आहेस आणि त्याच्या मागची कारणं काय आहे. आणि मग जेव्हा त्याला कळतं की आपल्यावर थोडं तासतंय, मग तो सावध राहतो. मग जेवढ्या प्रश्नांची उत्तर आहे तेवढंच घेतो आणि तुला सांगितलं ना तेवढं कर, बास झालं. फार लांबचं जुने जन्म शोधा, पुढचे काय होणार भविष्य बघा, त्याच्यापेक्षा आजचा प्रश्न सुटला की भविष्य चांगलंच होणार आहे ना. त्याच्या मागे धावायची तुला आत्ता लगेच गरज नाही. ते चांगल्यासाठीच तू इथपर्यंत येऊन पोहोचला आहेस आणि तुला हे चांगल्यासाठीच महाराज तुला काहीतरी करायला सांगतायत. आणि ज्यांना महाराज सांगतात की काही महाराजांना अक्षरशः शब्द देतात महाराज की तुझं काम 7 गुरुवारपर्यंत डेफिनेट होणार म्हणजे होणार. मग ते नोकरी असो, लग्न असो, एखादा क्रिटिकल प्रश्न असो, एखादा आर्थिक व्यवहार अडकलेला असो, काही असो, तर महाराजांनी समजा सांगितलं 5 गुरुवारमध्ये होईल, 3 गुरुवारमध्ये होईल, 7 गुरुवारमध्ये होईल, 11 गुरुवारमध्ये होईल, तर महाराज त्यांना इथे एक उपासना करायला लावतात. ती त्यांनी इथेच बसून कंपल्सरी करायची. महाराजांनी एक पाण्याचं भांड आम्हाला निश्चित करून दिलंय की हेच भांड घ्यायचं आणि एक माळ आहे इथे सगळ्यांची. बरेच जण तारक मंत्रावर हे करत असतात, त्यांच्या घरी करतात, पण महाराजांनी ते काम इथंच येऊन करायला सांगितलं. कारण हा जो प्रवास आहे, महाराजांना भेटण्याची जी ओढ आहे, आपल्या बाबतीतलं जे कर्तव्य आहे, ते तुम्ही एक जागा सोडून दुसरी जागापर्यंत येत नाही तोपर्यंत पूर्ण होत नाही. म्हणून तर लोक उठून अक्कलकोटला जातात. आम्ही का जातो, महाराज असूनही का जातो, तुमचं काम आहे ते.
तुमचं कर्म आहे ते तुम्हाला करायचं आहे ते. Correct. म्हणून त्याला सांगितलं असं की उपासना ही इथंच झाली पाहिजे आणि तारक मंत्र म्हणण्याची गरज नाही. फक्त श्री स्वामी समर्थ माळ करायची आणि त्या माळेवरती ते पाण्यावर हात ठेवायचा. माळ उजव्या हाताने करायची, डावा हात पाण्यावर ठेवायचा. मी जसं मगाशी म्हटलं की दोन्ही हातात ताकद असते. तो हात ठेवला, ते माळ करून झाली आणि नंतर माळ झाल्यावर ते पाणी पिऊन टाकायचे. तर खूप जणांना असा अनुभव आहे की त्याच्यात वेगवेगळे वास येतात. म्हणजे कधी अत्तराचा वास येतो, कधी मोगऱ्याचा वास येतो, कधी चंदनाचा वास येतो आणि त्यांची पॉझिटिव्हिटी वाढते, त्यांचा विश्वास वाढतो. महाराजांना तर तेच तयार करायचंय त्यांच्यामध्ये. आणि आज खरंच त्याच गोष्टीची जास्त गरज आहे की बाबा आत्मविश्वासाची ही नितांत गरज आहे आज. करेक्ट. तोच कमी पडतोय सगळीकडे. सगळं समोर असतं तरी आत्मविश्वास नसतो. तर त्यामुळे तो खूप प्रचंड कमी. आणि मी असं बघितलंय की प्रचंड एज्युकेटेड मुलं इथे येतात आणि इथे तरुण मुलांची जास्त हे आहे. 16 वर्षांपासून अगदी टिल्लू पिल्लू पण मुलं येतात. आणि मग आली की कोण आहेत ते स्वामी आजोबा आहेत, मग छोटी छोटी येतात. मग इथे या सगळ्या गाभारामध्ये प्रचंड प्रसाद असतो. जे कोणी देतात इथे ठेवलं जातं. आणि मग त्यांना विचार तुला याच्यातलं काय आवडलंय, मग ते सांगतात मला हे पाहिजे, मग ते पाहिजे, मग बर्फी आवडले, मग त्याला तो प्रसाद देऊन ती खुश असतात. मग ते गंमत अशी होते की हे स्वामी आजोबा आणि मी कोण, स्वामी आजी. अच्छा. मग ते वेगळंच नातं निर्माण होतं. मग ते आतनं दारात आलेले मी त्यांना पहिले दिसते, मग महाराज दिसतात ना, आजी असे हाक मारतो, मग आजोबांकडे. हे जे आहे ना, हा आनंद प्रचंड मोठा आहे